इडलीच्या बॅटरपासून फक्त इडली किंवा डोसेच का बनवायचे? तर इडलीच्या बॅटरपासून आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अप्पे बनवून दाखवणार आहेत. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर खूपच मस्त असे सॉफ्ट नरम झालेले आहेत. शिवाय याबरोबर मी तुम्हाला एक चटणीसुद्धा बनवून दाखवणार आहेत. अप्पे या चटणीबरोबर खूपच छान लागतात. हे तुम्ही टिफिनमध्ये लहान मुलांना झटपट बनवून देऊ शकतात. सकाळच्या नाश्त्याला देखील बनवू शकतात. तर कोणतंही जास्त सामानाचा वापर न करता आपण झटपट हे अप्पे बनवणार आहोत. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे यासाठी मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे. हे बॅटर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचं मी इडली केले होते आणि एवढे बॅटर माझ्याकडे हे राहिलेलं आहे. आता या बॅटरमध्येच अर्धी वाटी मी रवा घालणार आहे. तुम्ही रवा नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण रवा घाला. रवा घातल्यानंतर हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बॅटर चांगलं मिक्स करून झालं की 10 ते 15 मिनिटं बाजूला असंच ठेवून द्यायचं आहे. कारण आपण यामध्ये रवा घातला आणि रवा भिजायला थोडंसं वेळ लागतो. आता या बॅटरमध्ये आपण एक मिश्रणसुद्धा घालणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी हिरवे वाटाणे घ्यायचे आहेत. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2-3 हिरव्या मिरच्या अशा मी तोडून घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा घालायच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि पाणी न घालता झाकण लावून आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा तुम्ही पाहू शकता मी जाड वाटलेलं आहे. जास्त बारीक याची पेस्ट करायची नाही. तर अशा पद्धतीने हे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे. आता 15 मिनिटं हे बॅटर इडलीचं मी बाजूला ठेवलेलं होतं. रवासुद्धा यामध्ये घातल्यामुळे बॅटर छान घट्ट झालेलं आहे. आपण जे वाटाण्याचं बॅटर बनवून ठेवलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. वेगळं आपल्याला यामध्ये मीठ घालायची गरज नाही, कारण इडलीच्या बॅटरमध्ये मीठ होतंच आणि शिवाय आपण हे वाटाण्याचं बॅटर जे बनवलं त्यामध्ये सुद्धा मीठ आहे. आता संपूर्ण बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला इनो किंवा सोडा घालण्याची सुद्धा गरज नाही. विदाऊट इनो सोडा आपण हे अप्पे बनवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आपण यामध्ये रवा घातल्यामुळे अजून हे घट्ट बॅटर तयार झालं आहे. आता हे 10 मिनिटं परत बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण याच मिक्सरच्या भांड्यात चटणी बनवूया. तर 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. अर्धी वाटी मी इथे फुटाणे वरचे सालं काढून घेतलेली आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, 1 चमचा जिरं आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा आहे. लिंबू नसेल तर तुम्ही चिंचेचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं. 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडी पुदिन्याची पानं आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि झाकण लावून मिक्सरला छान अगदी बारीक ही चटणी बनवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता मस्त हिरवीगार आपली चटणी ही तयार झालेली आहे. ही चटणी आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया. या चटणीला तुम्ही फोडणी म्हणजेच तडकासुद्धा देऊ शकता. तर मी आता तडका देणार नाही. अशी सुद्धा चटणी खायला खूपच छान लागते. अशा पद्धतीने एकदा ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी लागते. तर आपली आता ही चटणी तयार झालेली आहे. आता आपण अप्पे बनवायला घेऊया. अप्पे बनवायचं पॅन मी गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस मी मीडियम केलेला आहे. आता सगळ्या साच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आपण बनवलेलं बॅटर सगळ्या साच्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे. एकदम वरपर्यंत बॅटर जास्त घालायचं नाही. अशा पद्धतीने थोडं थोडं बॅटर सगळ्या अप्पे पात्र्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. सगळ्या अप्पे पात्रामध्ये तेल व्यवस्थित घातलं की हे अप्पे चिकटत नाही आणि काढताना सहजच निघून येतात. तर सगळ्या साच्यामध्ये आपलं बॅटर हे आता घालून झालेलं आहे. झाकण लावूया आणि 5 मिनिटं वाफ काढून घेऊया. 5 ते 7 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अप्पे टम्म फुगून वरती आलेले आहेत. आता फोकच्या साहाय्याने याला पलटवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे. सगळे अप्पे अशाच पद्धतीने पलटवून घ्यायचे आहेत. तर सगळे अप्पे मी पलटवून घेतलेले आहेत. आता झाकण ठेवून पुन्हा 5 ते 7 मिनिटं हे स्लो गॅसवर पुन्हा वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता काय कलर मस्त आलेला आहे. असेच दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान हे शेकवून घ्यायचे आहेत.
तर तुम्ही पाहू शकता आपले अप्पे आता तयार झालेले आहे। कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे, एकदम गोल्डन कलर आलेला आहे आणि अप्पे पहा काय मस्त टम्म अगदी फुगलेले आहेत। तर यापुढे इडलीचं बॅटर जर राहिलं तुमच्याकडे तर तुम्ही इडली खाऊन कंटाळला असाल तर अशा पद्धतीने अप्पे एकदा नक्की बनवून बघा। झटपट होतात, जास्त वेळ लागत नाही। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्याला सकाळच्या वेळी तुम्ही हे असे अप्पे बनवू शकता। आपण यामध्ये मटार घातल्यामुळे हे अप्पे खूपच पौष्टिकसुद्धा झालेले आहे। पहा काय मस्त दिसत आहेत आणि फुललेसुद्धा खूप छान आहेत, अगदी टम्म फुललेले आहेत। हे बघा किती सॉफ्ट झालेले आहेत, नरम झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता याला जाळ्यासुद्धा खूपच मस्त आलेल्या आहेत। आतून सुद्धा हे बघा किती नरम अगदी सॉफ्ट झालेले आहे, स्पॉन्जी अप्पे तयार झालेले आहेत। खूपच अगदी स्पॉन्जी झालेले आहे, आतपर्यंत हे अप्पे छान शिजलेले आहेत। खायला सुद्धा तितकेच टेस्टी लागतात। तर अशा पद्धतीने तुम्ही इडलीच्या बॅटरपासून एकदा अप्पे नक्की ट्राय करा, खायला खूपच चविष्ट लागतात। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।